पहिल्या प्राचार्या योगल मॅडम यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. माननीय प्रांजली लागू मॅडम यांचा आपण सन्मान करूया. माझ्या भगिनी दीपिका देशमुख यांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं. सोलापूर जिल्ह्याच्या महासचिव, महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ सौ प्रांजली लागू मॅडम यांचा सन्मान होतोय. आपण टाळ्यांचा व्यायाम करू त्यांना शुभेच्छा देऊया. लागू मॅडम यांना विनंती आहे आपण आपला मनोगत व्यक्त करावा. नमस्कार. प्रथमतः सर्वांना थोडस हॅलो 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 आता येतोय आवाज? प्रथमतः सर्वांना खूप क्षमस्व सर, कारण एका हॉस्पिटलमध्ये मी अडकले होते आणि त्याच्यामुळे मला इथे यायला थोडासा उशीर झाला, कारण आज माझ्या स्वतःच्या आईचीच किमोथेरपी होती आणि तिचा तिथे किमोथेरपीला डॉक्टरांकडे सोपवून मला इथे कार्यक्रमाला यायचं होतं. त्यामुळे मी प्रथमतः सगळ्यांना क्षमस्व म्हणते. सरांनी आता खूप छान सांगितलं की योग आपण का करायचा किंवा योगाला स्वतःमध्ये आपण कसं भिनवायला पाहिजे. मी तर म्हणेन, कारण स्वतःमध्ये एखादी गोष्ट जेव्हा भिनली जाते ना, तेव्हा आपण ती 100% करतो. जर आपल्याला त्या गोष्टीची आवड नाही निर्माण झाली तर आपण ती गोष्ट नाही करत. हा मनुष्य स्वभाव आहे. आता योग स्वतःमध्ये कसा भिनवायचा, तर प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक स्त्री ही घरामध्ये सगळी दिवसभराची पहाटे 5 ला उठल्यापासून कामं करते. पायाला भिंगरी लागल्यासारखी ती फिरत असते. त्याच्यामध्ये तिने 20 मिनिटं काढायची. का काढायची? स्वतःसाठी. वात कफ पित्त सरांनी जसं सांगितलं तसं हे ते 3 दोष आपल्या शरीरामध्ये असतात. या 3 दोषांवर आपल्याला जर पकड मिळवायची असेल तर मग आपल्याला स्वतःसाठी 20 मिनिटं काढणं गरजेचं आहे. आणि ती 20 मिनिटं आपण काढू शकतो. आपण मोबाईल सर्फिंग करतो की नाही, आज कुठली नवीन रील आली आहे किंवा शाळेत तो मुलगा घरी येणार आहे, मला त्याच्यासाठी काहीतरी खायला करायचंय म्हणून काका खाना खजाना आणि बऱ्याच काय मधुराज रेसिपी, मला माहिती नाही रेसिपी, बट हे सगळं सर्च करत असतात. ते सर्च करायच्या ऐवजी जर ती 20 मिनिटं आज तुम्ही स्वतःसाठी दिली तर त्या 20 मिनिटांचा फायदा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये होतो. आता ज्येष्ठ म्हणजे पुरुषांनी योग का करायचा? तुम्ही गाडी चालवता, तुम्ही तुमच्या शेतामध्ये कामं करता, तुम्ही ऑफिसमध्ये बसून कामं करता. आपला स्पाईन म्हणजे आपला मणका जो संपूर्ण शरीराला घेऊन उभा राहिलेला आहे, ज्याच्या आधारावर खरं तर आपलं शरीर उभं राहिलेलं आहे, त्या मणक्याला त्रास होतो आणि आपण मग त्यावेळेला काय करतो? एक पेन किलर घेतो. कधी कधी असं होतं आपण डॉक्टरांनाही भेटत नाही, स्वतःच्या बुद्धीने नेटवरनं सर्च करून सापडलेली, गुगलनी सांगितलेली जी पेन किलर आहे ती आपण घेऊन मोकळे होतो. पण आपल्याला हे लक्षात येतं का त्या पेन किलरने आपल्याला काय त्रास होणार आहे, पुढे जाऊन काय साईड इफेक्ट होणार आहे? अशा वेळेला जर तुम्ही सांगितलेला योग, त्यातली काही आसनं ही स्वतःसाठी सकाळची 20 मिनिटं काढून केली तर ती पेन किलर तुम्हाला आयुष्यात कधीच लागणार नाही. माझं शिक्षण फक्त ट्रॅडिशनल योगा म्हणजे पारंपरिक योगा याच्यामध्ये झालेलं नसून मी मेडिकल योगा शिकवते. म्हणजे सर ही जे रोग आहेत त्या रोगांवर योगामधून तुम्ही कशा पद्धतीने मिळवू शकता, कसं त्याच्याशी सामना करू शकता, हे मी मेडिकल योगातनं शिकवते. घरातल्या